Hello, hello. This is the My Artifact episode number 1520. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 13 एप्रिल 2019. आता वाजले दुपारचे नाईट्स सकाळचे असं 11 वाजले ऍक्च्युली. सकाळचे 11 वाजले. मी आर्टिफॅक्ट एपिसोड गेले 2 दिवस झाले मी आता कोण रेकॉर्ड करताय. वाय आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचं काही वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे, आणि त्या रिझन पैकी एक रिझन हे आहे की जेव्हा तुमचं मन खाली होते किंवा मन फ्री राहते तेव्हा तुम्हाला थोडंसं बोलूशं वाटते, तेव्हा तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत जा. युजली मी डिसाईड करत होतो की दिवसभर झाल्यानंतर आपण रात्री जेव्हा आपण माइंड फ्री राहते, जेवण झाल्यानंतर आपण थोडंसं फ्री होतो तेव्हा आपण रेकॉर्ड करायचं. बट युजली लाईफ मध्ये असं काही होत आहे ना की रात्र माझ्यासाठी भेटतच नाही, आणि रात्री काय असं काही झालं त्याच्यानंतर मग असं फ्री माइंड राहतच नाही ना. बिकॉज काम करून आल्यानंतर माणूस इतका थकून राहतो ना की त्याला त्याच नाही कळत की काय करायचं, आणि ही जस्ट वॉन्ट टू स्लीप. काल रात्री मी विचार केला की मी हॅरी पॉटर डेथली हॉलो पार्ट 2 पाहिल, जे की मी अगोदर बघितले म्हणा, बट गेल्या 1-2 दिवसामध्ये मी हॅरी पॉटरचे पूर्ण मूवीज बघितले आणि शेवटला मूवी होता. सो माझ्यासाठी तो पाहायचा होता मूवी. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट टू मी. इम्पॉर्टंट म्हणजे की आता हॅरी पॉटरचे तुम्ही सगळेच पार्ट बघितले आणि शेवटचा पार्ट तुम्ही नाही पाहिला. हाऊ डिस्टर्बिंग इज दॅट. म्हणजे की माइंड की डिस्टर्ब होऊन राहील, म्हणजे आता का होईल जरी तुम्हाला माहित आहे का होणार आहे कारण तुम्ही अगोदर बघितलंय, तरी एक प्रकारे लिंकअप लागून जाते. तर माझ्यासाठी काल रात्री खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. मस्त लाईट अंधार होता, प्रोजेक्टर होता, लॅपटॉप होतं, थंड होतं आणि मी बघू शकत होतो पिक्चर. बट मी नाही बघितलं. व्हाय? कारण आय वॉज लाईक कम्प्लीट स्लीप डूड. मला बहुत जास्त झोप लागली होती, बहुत जास्त. आय कुडंट मेक इट. मी जस्ट कपडे काढले, तोंडावर थोडंसं पाणी मारलं आणि थोडासा बसलो खुर्चीवर बसलो आणि थोडासा मोबाईल छेडतोच का नाही का, आय वॉज लाईक रिअली स्लीपी. इतकी भयानक झोप लागली होती का बहुत जास्त. सो म्हणलं की माझ्या नाही होणार पिक्चर पाहणं. इव्हन मी मोबाईल असं झोपून मोबाईल पकडून सुद्धा बघू शकत नव्हतो, त्या लेवलची झोप लागली होती. सो आय कुडंट रिफ्यूज, सो आय गॉट टू स्लीप. माझी तिकीट झाली आहे कन्फर्म. बिट्टूने माझी तिकीट कन्फर्म केली आहे. उद्या संध्याकाळी माझी 7:30ची गाडी आहे, वर्धा टू पुणे, गरीब रथ एक्सप्रेस. मी इथून पुण्याला जाईल. काल मी विचार केलं होतं की सुट्टी टाकीन का, सो काल मी सुट्टी टाकली. तिचा त्वरित रिप्लाय आला मॅडमचा, म्हणे की नाही म्हणे, यू नीड टू, समजा जर तुम्हाला सुट्टी पाहिजे नसेल तर तुम्ही 1 हफ्त्या अगोदर तुम्ही सांगा. तर मी काय म्हणलं, भोकाच्या. आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट काय, जॉब की जॉब पासून भेटलेला एक फ्युचर सॅटिस्फॅक्शन. जॉब महत्वाचा आहे असं नाही का, जॉब महत्वाचा नाही, ऑफकोर्स महत्वाचा आहे, बट एक सर्टन लेवलवर, राईट. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की जॉब खरंच आपल्या साऱ्या गरजा पूर्ण करत आहे तर तेव्हा ठीक आहे. बट समजा जर ते जॉब तुमच्या काहीच गरजा पूर्ण करत नाही, बस तुम्हाला फक्त जगून ठेवत आहे, सो इट डझंट वर्क लाईक दॅट. सो आणि खरंच आता बघ ना, आता मी नागपूरमध्ये या PMI मध्ये गेले 1.5 वर्ष झाले इथे काम करून राहिले, राईट. काम सारखंच आहे, रोजच्या शिवा खाणच आहे. असं काही फारसं काही वेगळं वगैरे झालं ऑफिसमध्ये असं काहीच नाही. एव्हरी डे इज सिमिलर, काहीच असं काही स्पेशल नाही, राईट. आता या जॉब पासून मला फायदा का होऊन राहिलाय, फायदा हे होऊन राहिलाय की
मला एक्सपिरियन्स भेटून राहिलाय जेणेकरून मी मोठ्या कंपनीमध्ये स्वतःला अप्लाय करू शकतो. दॅट इज गुड अँड दॅट इज द ओनली फॅक्टर. त्याच्यानंतर बाकी काहीच नाही. पगार येऊन राहिला आहे, मी खर्च करून राहिलो आहे, सेव्हिंग काही आहे नाही, बस बाकी काहीच नाही. ना स्वतःमध्ये डेव्हलपमेंट, ना स्वतःच्या टार्गेटमध्ये काही डेव्हलपमेंट, काही ना काही करायचं आहे का, कसं करायचं आहे, काही नाही. जस्ट लाईक पैसा येत आहे आणि जात आहे, आपण एन्जॉय करत आहे आणि गध्यासारखं काम करत आहे. गधा, येस ऑफकोर्स गधाच म्हणू शकत ना आपण. म्हणजे एक गध्याला कसं आहे की तुला बाबू म्हणलं की हे गवत आहे आणि हे रान आहे आणि हा विळा आहे, बस काप. तो का फक्त गध्यासारखा कापून टाकन, कप 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 झालं, बाकी काही नाही. ठरवलंय की पुण्याला जायचं आहे आणि जेव्हापासून म्हणजे कालपासूनच, तेव्हापासून मी Naukri.com ला हात पण नाही लावला. ना ओपन केलं, ना अपडेट केलं, ना काही ना काही ना काही, काहीच नाही. वाय का नाही केलं ऍक्च्युली, दॅट इज द मोस्ट रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. कारण नाही का, समजा जर मी तिथून फेल होत आहे, समजा इंटरव्ह्यू मधून माझं काहीच होऊन नाही राहिलं, नथिंग वॉज हॅपन आणि माझे पैसे असेच गेले वाया, बाकी काही नाही, तर माझ्यामध्ये एक जिद्द लागेल का चला आता तर बहुत झालं. पैसा गेला, वेळ गेला, शिवाय खाल्ल्या मी त्याच्याबद्दल आणि काहीच आउटपुट निघालं नाही, मला खूप वाईट वाटेल. आणि ते बॅड फिलिंग्स आहे ना, मला एक प्रकारे एनर्जाइज करेल का बाबू तू आता पुन्हा डिगिन हो, पुन्हा शोध, पुन्हा सर्च कर जॉब्स. त्यामुळे मी 2-3 दिवस म्हणजे आजचा दिवस नाही बघेल, उद्याचा दिवस नाही बघेल, परवा तर माझा इंटरव्ह्यूच आहे, ते डिसाइड करेल की व्हॉट आय हॅव टू डू, आणि मग त्याच्यानंतर तर मग आपलं आहेच. तरी मी स्वतःला एक प्रकारे कॉन्फिडन्स आहे की माझं थोडस जॉईनिंग झाली तर दॅट विल बी रिअली गुड फॉर मी. प्रयत्न करू, विश्वास ठेवू स्वतःवर आणि त्याचप्रमाणे मेहनत पण करू. ऑलराईट, till then everything is fine, is good. So this is the end. This is the My Artifact episode number 15, 20. Right now we are at Wardha, Maharashtra, Nagpur, Maharashtra. Thank you.